न हारणं आवश्यक आहे न जिंकणं आवश्यक आहे. न हारणं आवश्यक आहे न जिंकणं आवश्यक आहे. हे आयुष्य एक खेळ आहे. इथे मात्र खेळणं आवश्यक आहे. नमस्कार, मी संदीप लोखंडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय क्रीडांगण या कार्यक्रमात. जपान इथे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2021 ही 23 जुलैपासून सुरू होत आहे. नेमकं भारताची तयारी कशी असेल, भारत किती पदक जिंकेल, घेऊया या सर्वांचा आढावा. ब्रेक नंतर जाणून घेऊया भारतीय हॉकी संघाच्या तयारीविषयी आणि भेटूया भारतीय कर्णधाराला म्हणजेच मनप्रीत सिंगला. अखेरच्या सत्रात आपण भेटूया महाराष्ट्र कबड्डी संघाचे प्रशिक्षक प्रशांत सुर्वे यांना आणि प्रसिद्धी प्रमुख शशिकांत राऊत यांना. नुकत्याच संपलेल्या 68व्या सिनियर कबड्डी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सेमीफायनलमध्ये अटीतटीच्या झुंजीनंतर केवळ 2 गुणांनी पराभूत झाला. विजेत्यांचं अभिनंदन आणि स्पर्धकांना शुभेच्छा. 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान टोकियो इथं ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. या आधीची ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती 2016 साली रिओ, ब्राझील इथं. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल स्थानी होता अमेरिका. अमेरिकाने 46 सुवर्ण, 37 रौप्य आणि 38 कांस्य पदक मिळवली. दुसऱ्या स्थानी होता ग्रेट ब्रिटन अर्थात इंग्लंड. इंग्लंडनं जिंकली 27 सुवर्ण, 23 रौप्य आणि 17 कांस्य पदक. तर चीन 26 सुवर्ण, 18 रौप्य आणि 26 कांस्य पदकासह तिसऱ्या स्थानी राहिला. यजमान ब्राझील 7 सुवर्ण, 6 रौप्य आणि 6 कांस्य पदकासह 13व्या स्थानी राहिला. तर भारत होता 1 रौप्य आणि 1 कांस्य पदकासह 67व्या स्थानी. भारतातर्फे ऐसा कोई स्पेशल नहीं था कि मुझे रेसलिंग ही करनी थी. मेरी शुरू से ही स्पोर्ट्स में बहुत ज़्यादा इंटरेस्ट था, लेकिन मुझे कुछ बड़ा करना था कि कोई एक स्पोर्ट्स चुनना था जिसमें मैं कुछ नाम कमा सकूं. मैंने सुना भी था कि मेरे दादाजी ने कभी रेसलिंग की हुई थी गांव में, अखाड़े में, मिट्टी में, तो इसीलिए मैंने सुना कि मैं रेसलिंग ही करूं. पेरेंट्स बहुत ज़्यादा सपोर्टिव थे. मम्मी पापा दोनों गवर्नमेंट जॉब में हैं, तो उन्होंने बहुत ज़्यादा सेक्रीफाइस किया है. अपनी मम्मी जॉब भी करती थी, मेरे लिए नाश्ता भी बनाती थी, मुझे अपनी जॉब से लीव लेके कॉम्पिटिशन्स में भी लेके जाते थे. तो बहुत ज़्यादा रोल रहा है उनका. भारतातर्फे दुसरं पदक झुंज दिली चीनच्या खेळाडूंचंही वर्चस्व असल्यामुळे या लढता. I want to achieve a lot more. As you said, every tournament I've been winning, but I feel it's only the starting and there's more way to go on. There is a lot more to learn and there's a lot more to achieve is what I think. भारताची जिम्नॅस्ट हिमा दास जिम्नॅस्टिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचली, पण पदक मिळवण्यात ती अपयशी ठरली. 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारताच्या आर्चर टीमलाही पदकापासून वंचित राहावं लागलं. ही होती रिओ ऑलिम्पिक 2016 मधली भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता एक नजर टाकूया ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक मिळवलेल्या खेळाडूंवर.
रसिकहो, वेळ झाली आहे एका ब्रेकची. पण ब्रेकनंतर आपण आढावा घेऊया अवघ्या 89 दिवसांवर येऊन ठेपलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा. टाकूया भारतीय हॉकी संघाच्या तयारीवर एक नजर. आढावा देते रश्मी महामरे. क्रीडांगण. नमस्कार, मी रश्मी. क्रीडांगणच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सुरुवातीला आढावा घेऊया 23 जुलैपासून जपान टोकियो इथे रंगणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेविषयी. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी यावेळी आपली पदक संख्या 2 अंकी असेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. We have to go with whatever existing potentials which we have. We have certain preparations. Many of our Indian athletes have already qualified. Many more will qualify. My personal view is that the Tokyo 2020 will be a platform where we will showcase our talents and we should be able to raise the level of our performance better than the previous one. That is my expectation. Having said that, the next goal is 2024 Paris Olympics and then 2032 Los Angeles Olympics. For that we have ample time. The preparation must be done now. So I'm very clear we are taking all the necessary steps to ensure that we provide a platform for our youth, all the young players to carry forward in the right direction to make them to reach that level of competition. सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश या नात्यानं भारतानं ऑलिम्पिक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावावी आणि भारतानं या ऑलिम्पिकमध्ये पदकांची संख्या 2 अंकी करावी अशी आशा आहे. सर्व खेळाडूंना त्यांनी यानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या. रसिकहो, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि या खेळानं ऑलिम्पिकमध्ये अनेक पदकं मिळवलेली आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघानं जर हीच दमदार कामगिरी कायम ठेवली तर ऑलिम्पिकमध्ये गेली 4 दशकं असलेला भारताचा पदकांचा दुष्काळ टोकियोत नक्की संपुष्टात येईल असा विश्वास भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यानं व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या व्यावसायिक लीगमध्ये भारतानं नुकतीच अर्जेंटिनासारख्या संघावर मात केली. त्यामुळं भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. या संदर्भात मनप्रीत सिंग सांगतो, भारतीय संघाचं मनोबल आता वाढलेलं आहे आणि टोकियो ऑलिम्पिकची संधी आम्हाला मिळेल याची आम्ही वाट बघतो आहोत. भारत आणि ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिना संघादरम्यान नुकतीच अर्जेंटिनातल्या ब्युनोस आयर्स इथे हॉकीची लढत झाली. भारताच्या आघाडीच्या फळीनं सुरुवातीपासूनच आक्रमण करत अर्जेंटिनावर कायम दडपण ठेवलं. हरमनप्रीत सिंग आणि परेरा यांच्या चमकदार खेळामुळं पहिल्या सत्राचा खेळ संपायला अवघी 5 मिनिटं उरली असताना पेनल्टी कॉर्नरवर भारतानं पहिला गोल चढवला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. हरमनप्रीत सिंगनं हा गोल चढवला होता. दुसरा गोल भारतातर्फे केला तो ललितनं. दुसऱ्या सत्राला 3 मिनिटं असताना त्याने हा गोल केला. तिसऱ्या सत्रातही भारताला गोल करायची संधी होती. शेवटची 4 मिनिटं असताना पेनल्टी कॉर्नरचं रूपांतर गोलमध्ये करण्यात भारत अयशस्वी ठरला. अर्जेंटिनाचा गोलरक्षक विराल्डीनं परेराचा स्ट्रोक अडवत भारताला तिसरा गोल करू दिला नाही. चौथ्या सत्रात मात्र भारताचं आक्रमण काहीसं ढिलं पडलं. पण तरीही खेळ संपवताना अवघी 3 मिनिटं असताना भारतानं तिसरा गोल चढवत 3-0 असा निर्णायक सामना जिंकला. आता भारतीय हॉकी टीमला वेध लागले आहेत ते 23 जुलैपासून टोकियो जपान इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे. तेव्हा आपल्या हॉकी कर्णधाराला दूरदर्शनकडून आणि क्रीडा रसिकांकडून अनेक अनेक शुभेच्छा. मेरा नाम मनप्रीत सिंह. मैं प्रोफेशनल हॉकी प्लेयर हूँ और मुझे गर्व महसूस होता है कि मैं इंडिया के लिए खेलता हूँ. सबसे अच्छी बात मनप्रीत की जो ये है कि टैलेंटेड प्लेयर तो है ही और एक टीम का सदस्य है
और वो एक ऐसा प्लेयर है जो किसी भी सिचुएशन में, किसी भी हालात में सबसे मिक्सअप होके रह सकता है। और इससे बड़ी खूबी है जो गेम है आज मॉडर्न हॉकी है, वो बहुत समझता है उसको। देखिए, बहुत ही वर्सेटाइल प्लेयर है जो मनप्रीत है, तो इसका कुछ एक बताना वो होना, कोई बहुत ही कम मैचेस होते हैं जिसमें मनप्रीत एवरेज से बिलो खेलता है। मनप्रीत सिंह मैं कह सकता हूं कि इंडियन डिफेंस के लिए एंड इंडियन मिडफील्ड के लिए रीढ़ की हड्डी है, जैसे सरदारा सिंह है। सबसे अच्छी बात मनप्रीत की ये है कि वो हर जगह पर उतने ही प्रतिभा से, उतने ही अच्छे कला कौशल के साथ खेल सकता है। ग्रेग क्लार्क की कॉन्फिडेंस की वजह ये है कि मनप्रीत को अगर वो पहले मिनट में मैदान पे उतारता है तब भी वो उतना अच्छा प्रदर्शन करते हैं, आखिरी क्षण में उतारते हैं, बीच में उतारते हैं, किसी पोजीशन में जहां उनको वो बाण उपयोग में लाना होता है उसी दिशा में उसको लगा देते हैं और वो कामयाब होता है। मेरा ऐसा रहता है कि जब मैं ग्राउंड में जाता हूँ तो उस वक्त मेरा सिर्फ फोकस ग्राउंड पे रहता है कि हाँ कि मैं ग्राउंड पे अगर आ गया हूँ तो मुझे अपनी टीम के लिए 100% देना है। कुछ भी हो जाए, सर फटता है, कुछ नहीं हो जाए, पर मुझे अपना 100% देना है। फोकस है ग्राउंड पे, तो मैं उसमें अपना 100% देना चाहता हूँ। तो मैं अपना ये है कि मैं अपनी टीम को काफ़ी अच्छे परफॉर्मेंस में आगे देखना चाहता हूँ और सभी में मैं देखना चाहता हूँ कि हमारी टीम का कोई ना कोई मेडल ज़रूर हुआ है। तो मैं उसमें अपनी 100% दूंगा और मैं मेडल ही लाना चाहता हूँ अपनी टीम के लिए। क्रीडा रसिक हो, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा पाहत रहा आपला कार्यक्रम क्रीडांगण। ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत करतो मी संदीप लोखंडे। उत्तर प्रदेशमधल्या अयोध्या इथं 68वी सिनियर नॅशनल कबड्डी स्पर्धा पार पडली। घेऊया या स्पर्धेचा आढावा। उत्तर प्रदेशातील अयोध्या इथं नुकतीच 68वी सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा झाली। डॉक्टर भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले ते सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आणि भारतीय रेल्वेचा संघ। भारतीय रेल्वेनं सेना दलाला 44-23 असं सहज पराभूत करत 68व्या सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्रिक साजरी केली आणि सेना दलानं देखील पराभूत होण्याची हॅट्रिक केली। महाराष्ट्रातील रोहा, रायगड, राजस्थानातील जयपूर आणि आता अयोध्या उत्तर प्रदेश इथं त्यांनी सलग हॅट्रिक केली। मध्यांतराला 19-10 अशी रेल्वेकडे आघाडी होती। तसं एकतर्फी झालेल्या या सामन्यात रेल्वेचा पवन कुमार विरुद्ध सेना दलाचा नवीन कुमार यांच्यात लढत झाली। नीरस झालेल्या या एकतर्फी सामन्यात खऱ्या अर्थानं दिवस गाजवला तो महाराष्ट्राने। पहिल्या सत्रात रेल्वेचं खातं उघडलं ते रविंदर पेहलनं। त्यानं रेडर नवीन कुमारला चीत केलं आणि लगेचच पवन शेरावतनं आपल्या चढाईवर सोमबीरला आऊट करून दुसरा गुण मिळवला। 18व्या चढाईनंतर रेल्वेची गुणसंख्या होती 5 तर सर्व्हिसेसची 4, पण नंतर रेल्वेनं आपल्या आक्रमक रेडसह 15-5 अशी गुणसंख्या वाढवली आणि सर्व्हिसेसनीही काहीशी जोखीम पत्करून रेल्वेच्या रेडला पुरतं नामोहरम करत पहिल्या सत्राच्या अखेरीस आणखी 5 गुणांची कमाई केली। कडव्या प्रतिकारानंतर महाराष्ट्राच्या संघाला उपांत्य फेरीत सेना दलाकडून 38-40 अशी 2 गुणांनी हार पत्करावी लागली। 68व्या सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचं आव्हान संपुष्टात आलं। महाराष्ट्र या सामन्यात हरलं जरी असलं तरी प्रशिक्षक प्रशांत सुर्वे आणि कॅप्टन शुभम शिंदेच्या या संघानं महाराष्ट्रातील तमाम कबड्डी रसिकांची मनं मारली होती। अयोध्या उत्तर प्रदेश येथील डॉक्टर भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील मॅटवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेना दलानं पहिल्यापासूनच वर्चस्व ठेवलं होतं। पूर्वार्धात महाराष्ट्रावर पहिला गोलंदाज मध्यांतराला 22-17 अशी आघाडी घेतली होती आणि मध्यांतरानंतर महाराष्ट्राचा संघ एका वेगळ्या इराद्यानं मैदानात उतरला। सिद्धार्थ देसाई, पंकज मोहिते, रिशांक देवाडिगा यांनी चढाईत गुण घेत तर मयूर कदम, गिरीश इर्ना, शुभम शिंदे यांनी उत्कृष्ट पकडी करत सेना दलावर लोण देत गुणातील फरक कमी केला।
शेवटची काही मिनिटं सेना दल फक्त 1 गुणांच्या आघाडीवर खेळत होता. या उत्तरार्धातील सत्रात आपल्या 3 चढाईच्या खेळाडूंच्या अव्वल पकडी झाल्या आणि महाराष्ट्रानं 1 अव्वल पकड केली. पकडीतील या 2 गुणांच्या फरकानं महाराष्ट्राला पराभवाच्या गर्तेत लोटलं. शेवटच्या मिनिटात सिद्धार्थची पकड करत सेनादलानं हा सामना फक्त 2 गुणांनी जिंकला. या चढाईत सिद्धार्थला जर गुण मिळाला असता तर सामना पुन्हा एकदा बरोबरीत सुटला असता, पण तो महाराष्ट्राचा दिवसच नव्हता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय रेल्वेनं मध्यंतरातील 14-16 अशा 2 गुणांच्या पिछाडीवरून राजस्थानचं आव्हान 45-30 असं परतावून लावत अंतिम फेरीत धडक दिली. पूर्वार्धात पहिला लोण देत राजस्थाननं आघाडी घेतली होती, पण उत्तरार्धात ती त्यांना टिकवता मात्र आली नाही. मंडळी, आता माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र कबड्डी चॅम्पियनशिप जी आपण आता पाहिली होती. नुकत्याच 68वी चॅम्पियनशिप पार पडली होती अयोध्या येथे. तर त्या खेळाबद्दल आपण अजून जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक प्रशांत सुर्वे. प्रशांतजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. प्रशांतजी, एकूण आपण जर हा खेळ पाहिला तर महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली, पण अटीतटीच्या सामन्यामध्ये 2 गुणांनी मात्र पराभव स्वीकार करावा लागला. तर एकूणच या स्पर्धेबद्दल काय सांगाल आपण? निश्चितच यावर्षी आपला संघ समतोल होता. सिद्धार्थ, रिशांक, गिरीश यासारखे अनुभवी खेळाडू आपल्या संघामध्ये होते. तसेच पंकज, शुभमसारखे ज्युनियर खेळाडूसुद्धा आपल्या संघामध्ये होते. त्यामुळे आपली टीम यावर्षी भक्कमच होती आणि यावर्षी आपण सुवर्णपदक जिंकू अशी मला खात्रीच होती. परंतु काही चुका झाल्यामुळे आपण 2 पॉईंटनी सर्व्हिसेसबरोबर हरलो. त्यात सुपर टॅकल 3 झाल्यामुळे आपला संघ थोडासा पिछाडीवर गेला. तरी पण आपले रेडर्स पिछाडी आपली भरून काढत होते, पण थोडंसं दुर्दैव झालं आणि आपल्या बाजूने निकाल लागला नाही. या खेळातला नेमका टर्निंग पॉईंट कोणता होता? टर्निंग पॉईंट म्हणाल तर आपल्या रेडरच्या झालेल्या दोघांमधील पकडी हाच खरा टर्निंग पॉईंट होता. त्यामुळेच आपल्याला थोडी मॅच जवळ करता आली नाही आणि आपण 2 पॉईंटने हरलो. एकंदरीत पूर्ण टीम पाहता कबड्डीमध्ये आपल्याला काय वाटतं, कोणती टीम फिटनेसमध्ये जास्त दमदार होती? फिटनेस लेवल पाहायला गेली तर सर्व्हिसेस आणि इंडियन रेल्वे यांची फिटनेस लेवल अतिशय उच्च दर्जाची आहे. त्याचे कारण पण तसेच आहे. त्यांना 365 दिवस सुट्टी मिळते. त्यामुळे ते 365 दिवस फक्त नॅशनलसाठीच प्रिपरेशन करत असतात. त्यामुळे त्यांची फिटनेस लेवल आपल्यापेक्षा निश्चितच उच्च दर्जाची आहे. येणारा जो आपला पुढचा खेळाडू आहे, एक खेळ जिंकण्यासाठी जी वृत्ती लागते, तर ते खेळण्याकरता फिटनेस लेवल आणि आपला खेळ यामध्ये समतोल करण्यासाठी एका खेळाडूने कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायला हवं? ॲक्च्युली प्रत्येक खेळाडूकडे काहीतरी स्वतःचा गोल पाहिजे. वर्षभर जर त्या गोलच्या अचिव्हमेंट करण्यासाठी त्या गोल्सच्या पाठीमागे लागून जर फिटनेस लेवल आपली वाढवली आणि वर्षभर मेहनत केली तर निश्चितच आपण त्या गोलपर्यंत पोचू शकतो. आणि आपण नॅशनल लेवल प्रो कबड्डीचा हा विचार करून वर्षभर फिटनेस लेवल आपली वाढवली पाहिजे, आपली स्ट्रेंथ वाढवली पाहिजे, आपला डाएटवर लक्ष दिला पाहिजे, तरच आपण उच्च दर्जाचा खेळ खेळू शकतो. प्रशिक्षक म्हणून आपण बऱ्याच गोष्टी पाहता, तर आपल्या खेळाडूंना जर टिप द्यायची असेल तर आपण काय सांगाल? खेळाडूंना मी एवढंच सांगेन, आपण वर्षभर मेहनत करा, आपला डाएटवर व्यवस्थित लक्ष द्या. मॅट प्रॅक्टिस आता कंपल्सरी झालेली आहे. मॅट प्रॅक्टिस मॅक्झिमम करा. सकाळ संध्याकाळ 2 शेड्यूलमध्ये आपण मेहनत करा आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचा विचार करूनच त्या लेवलचा आपण फिटनेस चालू करा, तरच आपण त्या गोलपर्यंत जाण्यास साध्य होऊ. क्या बात आहे. हे होते प्रशांत सुर्वे आपल्यासोबत. महाराष्ट्र कबड्डी जी आपण पाहिली चॅम्पियनशिप, महाराष्ट्र कबड्डी संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्याचा आढावा आपण घेतला. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्रीडांगण.
आणि आता माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख शशिकांत राऊत. शशिकांतजी, एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की आधीचा महाराष्ट्र संघ आणि आत्ताचा यामध्ये काय बदल वाटतो आपल्याला? महाराष्ट्रामध्ये कबड्डीची खाण होती, पण आजचा जो संघ हा आपला जो अयोध्येला खेळला तो संघ त्याच्या बरोबरीचा असं वाटलं. बरोबर म्हणजे तो जवळपास तो संघ त्या बरोबरीला पोचला असं मला म्हणायला येईल. कारण निवड आणि खेळाडूंचं एकंदर खेळ आणि सांधिक खेळ पाहता की हा संघ त्याच्या जवळपास पोचला असं मला म्हणावंसं वाटतं. शशिकांतजी, केवळ 2 गुणांनी महाराष्ट्राला पराभव स्वीकार करावा लागला. या खेळाबद्दल आपलं काय मत आहे? नाही, 2 गुणांनी जरी पराभव पत्करला, पण त्या 2 गुणांनी पराभव पत्करला तरी महाराष्ट्राने आज अख्ख्या कबड्डी रसिकांची मनं जिंकलेत. हा संघाने हे सिद्ध करून दाखवलं की आम्हाला जर आणखी थोडी प्रॅक्टिस वाढवली, सराव आमचा वाढवला, त्याचं सातत्य आणलं आणि बचाव जर त्या संघाचा भक्कम झाला तर आम्ही भल्या संघांना देखील आम्ही पाणी पाजू शकतो. आपण महाराष्ट्र असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख आहात. आपल्याला काय वाटतं की कोणत्या गोष्टीकडे आपल्या महाराष्ट्र संघाला लक्ष द्यायला हवं जेणेकरून आपण अजून पुढे जाऊ शकाल? महाराष्ट्रामध्ये काय होते, संघ जास्त स्पर्धात्मक कबड्डी जास्त खेळली जाते. या स्पर्धात्मक कबड्डी खेळल्यामुळे खेळाडू जायबंदी म्हणजे इंजुरी जास्त होते आणि ही इंजुरी रिकवर व्हायला वेळ लागतो. ही रिकव्हरी व्हायला वेळ लागल्यामुळे खेळाडू राज्य चाचणी स्पर्धेमध्ये इंजुरी घेऊनच खेळतात आणि त्याचा फटका महाराष्ट्राला बसतो. आणि महाराष्ट्र फक्त राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत जो खेळाडू चांगला खेळला त्याचाच विचार करते. मला तर असं वाटते की महाराष्ट्राने प्रशिक्षक हा कायमस्वरूपी असं नेमावा की त्याला काही कालावधीसाठी नेमावा, जेणेकरून तो त्यांचा खेळ वर्षभर बघू शकेल. जे खेळाडू वर्षभर खेळतात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, राज्याचे ऑल इंडिया या स्पर्धेमध्ये खेळाडू खेळतात, त्यांचा संपूर्ण वर्षाचा आढावा, खेळाडूचा आढावा घेऊन संघ निवड केली तर ती संयुक्तिक ठरेल आणि तो खेळाडू त्या स्पर्धेला चांगला न्याय देऊ शकेल असं मला तरी वाटतं. क्या बात आहे. शशिकांतजींनी खूप छान मुद्दा मांडलेला आहे. कधी कधी असं होतं की एखादा खेळाडू एका दिवशी चांगला खेळतो, पण फक्त त्याच खेळावर सगळं त्याचं आयुष्य अवलंबून असेल का? हा खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. शशिकांतजी, एक जाता प्रश्न असा आहे की आपण प्रसिद्धी प्रमुख आहात, तर प्रेक्षकांना आपण काय सांगू इच्छाल? नाही, शेवटी हार जीत ही प्रत्येक खेळाडू हा संघ खेळतो, तो त्याच्यातील एक संघ जिंकणार, एक हारणार, पण तो संघ कसा खेळला यावरही त्या संघाचं भवितव्य अवलंबून असते. त्याच्यामुळे जर प्रेक्षकांनी त्यांना चांगलं सहकार्य केलं तर आपला संघ भविष्यात पूर्वीचं सुवर्णयुग गाठेल, दाखवून देईल असं मला तरी वाटते. फक्त संघ निवड ही जागेने झाली पाहिजे, म्हणजे प्रत्येक बचाव भक्कम झाला पाहिजे आणि संघ एक दिलाण्याने जिद्दीने खेळला पाहिजे, तरच मला वाटते आपण भविष्यामध्ये चांगला टप्पा गाठू आणि सातत्याने पहिल्या 4मध्ये तरी आपला सहभाग असेलच. मंडळी, हे होते प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र असोसिएशनचे शशिकांत राऊत. मंडळी, खेळ म्हटलं की कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार, पण याहीपेक्षा खूप महत्त्वाचं असतं खेळण्याची वृत्ती. आपल्यातली खेळाडू वृत्ती ही नेहमी अशाच प्रकारे आपण जोपासूया आणि खेळाबद्दल माहिती आपण अशाच प्रकारे गोळा करत राहू. क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये वेळोवेळी आम्ही आपल्याला पूर्ण आढावा देत आलोत आणि पुढेही अशाच प्रकारे देत राहू. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम क्रीडांगण.